संपन्न झाली। राज्याचे सरकार्यवाह बाबूरावजी तांदेरे साहेब यांचे संघ या ठिकाणी खेळतात। तांदेरे साहेबांचं या ठिकाणी हिंगोलीच्या वतीनं अगदी अंतःकरणापासून स्वागत। ही मधुकर सुधाकर पुन्हा समालोचनासाठी देतो। थैंक यू, धन्यवाद सर, बख्शे सर। अभी जो मुकाबला चलता हुआ बीसी फाउंडेशन मिड लाइन रायगढ़ और पुणे, इन दोनों टीमों के बीच खड़ा मुकाबला है। जो भी टीम यहाँ जीतेगी निकल जाएंगी आगे। वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक 2023 का ये महासंग्राम मैदान खचाखच भरा हुआ। फिर से 18 नंबर के लिए रेडिंग मास्क है, काफी बेहतरीन खेलते हुए अपने टीम के लिए। हर एक रेडी एंकरिंग होगी, यहाँ होगा खेल खिलाड़ियों का लगा डिफेंस, पॉइंट चला गया मिड लाइन रायगढ़ ईस्ट है। ये तो मुकाबले की शुरुआत है। थर्ड रेड डू और डाई मिड लाइन रायगढ़ की टीम के रेडर जो कि 9 नंबर कॉर्नर पे खेलते हुए बोनस चुराने की कोशिश। मुकाबला जबरदस्त है। जो भी इस मुकाबले को देखेगा देखता ही रह जाएगा। लगा डिफेंस, पॉइंट फिर से पीसी फाउंडेशन पुणे के इस टीम के खाते में। ये कबड्डी नहीं, ये कबड्डी का महासंग्राम है। आज इस महासंग्राम का फाइनल डे। बहुत ही बढ़िया प्रयास, बार अभी डिफेंस लगा, बेहतरीन कैच हुई। मिड लाइन रायगढ़ इस टीम के खाते में पॉइंट चला गया। ठीक से तैयार, अब 6 का डिफेंस, बोनस ऑन। 6 या 7 का डिफेंस होता है तो रेडर के लिए बोनस ऑन का इशारा और बोनस रहता है। वही हुआ इस बार। बढ़िया, बहुत बढ़िया शुरुआत दोनों टीमें करती हुई। 2-2 पॉइंट पे मुकाबला रुका हुआ। डिफेंस लगेगा, कैचेस होगी, कोई बोनस चुराएगा और कोई सुपर हील बनाएगा। फिर से 23 नंबर। 2 दिन का सफर इस कबड्डी एंड हुआ। आज इस महासंग्राम का फाइनल डे। वसुंधरा फाउंडेशन कबड्डी चषक 2023 फिर से याबीन बनी, सिंगल पॉइंट मिला उन्हें भी से। बीसी फाउंडेशन इस टीम के खाते में चला गया। 3 पॉइंट बने हैं जो कि बीसी फाउंडेशन पुणे की टीम के मुकाबला करा है। और एक डिफेंडर, हर एक रेडर यहाँ गलती नहीं करना चाहता है। उन्हें मालूम है अगर हम ठीक हुए तो फिर इस महासंग्राम से बाहर निकल जाएंगे। बहुत जबरदस्त है। इस बार हमारे प्रोफेसर इस मुकाबले का हाल सुनाएंगे। प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही संघ तुल्यबळ वाघासारखी लढाई आहे। बीसी 2 गुण, मिड लाइन काट्याची टक्कर आहे। कोणीही मावळा साथ लढतंय, कोण जिंकणार। जबरदस्त मारण्याचा प्रयत्न आहे। 17 नंबरचा हा रायगडचा मावळा मारण्याच्या छलांग मध्ये राहतोय। बघूया नेमका काय होणार ते। बीसी फाउंडेशन पुणे सह्याद्रीच्या कुशीतली ही मावळं सोडणार की नाही, पकडणार? नाही, सह्याद्रीची ती पकड आहे। सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे पुणे तिथे काही नाही उणे। आणि रायगड पुण्यापासून जबरदस्त पुण्याचा हा पठ्या सुंदर मारण्याचा प्रयत्न करतो। 4 गुण पुणे आहे तर 2 गुण रायगड आहे। मिड लाइन रायगड परत एकदा 9 नंबरचा हा पट्ट्या
थोडं शूटिंग वाल्यांनी जरा पंचांना डिस्टर्ब होणार नाही असं काही करू नका. शांत पद्धतीने खेळत आहे. रेड आहे टू आर आहे रेड आहे. बघूया एक जबरदस्त छलांग. एक चित्ता बोलते सुचित्ता. कबड्डीमध्ये संयम फार महत्वाचा आहे. जिद्द फार महत्वाची आहे. हिंमत ही महत्वाची आहे. त्यालाच खेळ म्हणतात कबड्डी. रायगडचा संघ आपल्याला गुण प्राप्त करण्यासाठी खूप धडपड करतोय. 5 गुण पुण्याचे आहेत तर रायगडचे 2 गुण आहेत. चार जणांमध्ये रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीतला हा संघ आहे. स्वराज्याची राजधानी रायगड पुण्यावर कूच करते. पुण्याचे हे सह्याद्रीतले मावळे काय करतायत ते बघूया. प्रचंड उत्साह आहे लोकांचा. प्रत्येकाचं हृदय या ठिकाणी धडधड करताय. कोण जिंकणार? रायगड की पुणे? सेमीफायनलचा पहिला सामना 17 नंबरचा हा पठ्या. हा तो 8 नंबरचा रायगडचा पठ्या. गेल्या वर्षी याने धुमाकूळ घातला होता. जबरदस्त गेल्या वर्षी हिंगोलीकरांची मन जिंकणारा हा पट्ट्या वाघासारखा लढत होता. रायगडचा पट्ट्या मिडलाईनचा 8 नंबरचा. या वर्षी काय होतं बघूया. काळा पाषाणातली मूर्ती घडावी असा काळा पाषाण सारखा मजबूत असणारा हा बुलंद पुण्याचा हा तडपता चित्ता. जबरदस्त. काय छलांग आहे, काय नजर आहे, काय हात आहे, काय पाय मारण्याचाही प्रयत्न, हात मारण्याचाही प्रयत्न आहे. जबरदस्त खेळतो. 18 नंबर आहे. पुण्याचा वाघ आहे. सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हात आहे. बघूया नेमकं काय होतं ते. वाईट कबड्डीमध्ये खोटा चालणार नाही. प्रेक्षकामधून बऱ्याच काही सूचना प्रेक्षक बघतायत. प्रेक्षकांना माहिती आहे कबड्डीतले सगळे नियम. हिंगोलीकर हे कबड्डी प्रेमी आहेत. प्रत्येक घराघरात कबड्डी पोहोचण्याचं काम काटकर फॅमिलीने केलेलं आहे वसुंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि म्हणून या ठिकाणी 4 गुण रायगड. जबरदस्त. बाबूराव चांदेरेंच्या तालमीत घडलेला हा पीसी फाउंडेशनचा संघ जबरदस्त. या महाराष्ट्राला कणखर नेतृत्व लाभलेला. जबरदस्त. प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेचं 3रं वर्ष आहे. पहिली स्पर्धा कळमनुरी या ठिकाणी झाली आणि दोन्ही स्पर्धा या ठिकाणी हिंगोली या ठिकाणी संपन्न. काय जबरदस्त पकडण्याचा प्रयत्न होता पण तो रायगडचा पट्ट्या आहे. महाराष्ट्र राज्याचे खजिनदार मंगल पांडे यांच्या मार्गदर्शनाने बऱ्याच या स्पर्धेला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत. धन्यवाद. मराठवाड्याला एक सुंदर असं कबड्डीतलं नेतृत्व लाभलं मंगल पांडेच्या निमित्तानं. जसा 1857चा उठाव मंगल पांडेंनी केला आणि मराठवाड्याच्या कबड्डीचे सुधारण्यासाठी उठाव या हिंगोलीचा तो भूमिपुत्र आहे कोंडूरचा मंगल पांडे यांनी तो सुंदर असा कबड्डीचा
योगदान त्यांचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कबड्डीच्या स्पर्धा भरवल्या जातात. पांडे सर, तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन, स्वागत आणि धन्यवाद. 4 नंबरचा पठ्या पुण्याचा आहे. 6 गुण पुणे तर 5 गुण रायगड. काय होणार? प्रत्येकाची धडकन वाढलेली आहे. पुणे की रायगड, रायगड की पुणे. स्वराज्याची राजधानी रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीतला हा संघ मिडलाईन रायगड आणि त्याच पावनभूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं तो पुणे संघ. दोन्हीही आपसात लढतायत. बाबूराव चांदरे फाउंडेशन पुणे. हो, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघ समान गुणावर. एकदा जोरदार टाळ्या. 6-6. जबरदस्त. वा, लाथ मारण्याचा सुंदर प्रयत्न. बछडा आहे तो, पकडण्याचा हे प्रयत्न होता. पंच तेवढे दक्ष आहेत. डोळ्यात तेल घालून सामना खेळवत आहेत. पंचाचं नेतृत्व पंचप्रमुख लक्ष्मण बेलाळे सर करतायत. लातूरचे आहेत आणि गेल्या 3 दिवसापासून ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव आणि या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक मालोजीराव भोसले. प्रत्येक नजर आहे त्यांची सामन्यावर. प्रत्येक प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असेल, मैदानाची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, निवासाची व्यवस्था असेल, अशा सर्व नजरेवर त्यांचं लक्ष. असे निरीक्षक. सुंदर, काय जबरदस्त मारण्याचा प्रयत्न आहे. 1-1 गुण घेऊन आघाडी करतोय पुणे संघ. टीमचा खूप खूप आमच्याकडनं धन्यवाद. त्याच पद्धतीने रुचकर जेवण आम्हाला दिलं. सुंदर 9 नंबरचा हा पठ्या. जबरदस्त लात मारण्याचा प्रयत्न होता. कोण रोखणार या वादळाला? रायगडचा पठ्या पुण्याच्या जाळीमध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त. क्या बात आहे. चूक झाली की ती संघाला भावना. जितक्या चुका तितका मायनार तुम्ही होणार. आणि म्हणून रायगडचा संघ तेवढ्याच ताकदीने खेळतोय, पुण्याचा संघ तेवढ्याच ताकदीने पकडी करतोय. पण शेवटी चूक झाली ती चूकच. कबड्डीमध्ये चूक होताच कामा नये. चुकला तो हुकला. जबरदस्त उडी मारण्याचा प्रयत्न, दिसण्याचा प्रयत्न, वाघाला पकडण्याचा रायगडचा प्रयत्न केला. सुंदर. एकदा जोरदार टाळ्या. एकदा जोरदार टाळ्या पकडीसाठी. जबरदस्त. दोन्ही संघ 8-8 समान गुणावर आहे. समान गुणावर आहे. या संघाचे बीसी फाउंडेशन पुणे या संघाच्या आधारवर राज्याचे सहकार्यवाह एक कणखर नेतृत्व बाबूराव चांदरे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. बाबूराव चांदरे साहेबांचं या ठिकाणी हिंगोलीकरांच्या वतीने अंतकरणापासून स्वागत आहे. पण आपल्या संघाचा सामना पाहता छाती हुरूप होते आहे. अभिमान वाटतो या बछड्यांचा, अभिमान वाटतो या मावळ्यांचा. हिंगोलीमध्ये, हिंगोलीच्या लाल मैदानामध्ये आपल्या खेळाचा कसब दाखवताना 17 नंबर मिडलाईन रायगड पट्ट्या. नजर काय रोखतोय, शांत पद्धतीने चढाई करतोय. जबरदस्त. हीच ती खेळी आणि दोन्ही संघ सावधतेने खेळत आहेत. दोन्ही संघ 8-8 गुणावर आहेत, समान गुणावर आहेत. सामना अजूनही कोणाकडे झुकलेला नाही. अरे डू ऑर डाय. एक तर पॉइंट आणावाच लागेल, नाहीतर पकड द्यावी लागेल. निसटला.
घसरला तो रेड. जरा स्कोर बोर्ड कडे लक्ष द्या. 9 पुणे तर 8 रायगड आणि थर्रेड. तोही 17 नंबरच होता रायगडचा ना आता पुण्याचा तुझा 17 नंबरचा आहे. काय स्पर्धा लागली मारण्याचा प्रयत्न काय वाट खेळतोय जबरदस्त. काही सेकंद बाकी आहेत. जबरदस्त काय खलांची जबरदस्त होती. काही सेकंद बाकी होते पण संयम महत्वाचा आहे. 9 नंबर खतरनाक खेळतोय दिसतो सडपातळ पण सगळ्यांना सळ की पळ करून सोडण्याच्या प्रयत्नात आहे. बोनसवर जास्त अटॅक आहे. 10 गुण पुणे तर 8 गुण रायगड. सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली की खूप मोठी चूक होणार आणि बघूया हे तिघा मावळे या वाघाला पकडण्यात या वादळाला रोखण्यात यशस्वी होतात की काय बघूया. ओहो जबरदस्त छलांग चित्त्याची. टाइम आउट घेतलेला आहे. अभिनंदन करेल कारण या मैदानावर आतापर्यंत कोणालाही घासलेलं नाही. लोण्यासारखी मैदानं तयार केली आपल्या मार्गदर्शनाखाली. विशाल शिंदे सर तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुमचं स्वागत. वा सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली तर 2 गुण भेटणार. पकड झाली तर कबड्डीमध्ये संयम खूप महत्वाचा. संयम खूप महत्वाचा. आणि पुन्हा एकदा शिवमुद्रा दोन्हीही संघाचे टाइम आउट संपलेले आहेत. पहिल्या हाफ मध्ये 17 नंबरचा हा पट्ट्या रायगडचा मावळा पुण्याच्या या वाघाच्या जबड्यात जाऊन फसतो की काय एखाद्याची छलांग मारून शिकार करतोय की काय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खजिनदार आणि परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव आदरणीय आम्ही तात्या म्हणतो असे आदरणीय मंगल पांडे सर आणि महाराष्ट्र राज्य सरकारी बाबुराव चांदेरे साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यानंतर वसुंधरा फाउंडेशनच्या अध्यक्षा ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली अशा सौ मनीषा काटकर मॅडम आणि त्यांचे वडील आपल्या लेकीनं काय कर्तृत्व करावं असा छाती भरून यावी आपल्या वडिलांना. खरंच अशा प्रत्येकाच्या घरात लेक जन्माला यावी आणि अशा मनीषा सारखी सगळ्यांची मनीषा इच्छा पूर्ण व्हावी अशी ही मनीषा आहे. आणि तातडीने संजय नावाची जादू त्यांना सवाई म्हणून मिळालेली आहे असे प्रशासकीय अधिकारी संजयजी काटकर साहेब. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुण्याचा संघ 1-1 गुण घेऊन आघाडी घेतो आहे. 16 गुण पुणे तर 10 गुण मिडलाईन रायगड. बीसी फाउंडेशन पुणे 16 आणि मिडलाईन रायगड 10. अजूनही मध्य फोकसचा त्रास हा थोडा होणारच आहे कारण आपल्याला या ठिकाणी सामन्यासाठी तो फोकस या ठिकाणी मारलेले आहेत आणि त्याचा थोडा त्रास होणारच आहे. हा 8 नंबरचा हा जबरदस्त
याने धुमाकूळ घातला होता गेल्या वर्षी मिडलँड रायगडच्या पट्ट्याने. या वर्षी काय होते बघूया. बीसी फाउंडेशन तेवढ्याच ताकदीने आपला रणसंग्राम चालू ठेवलेला आहे. जबरदस्त. जबरदस्त या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे. गुण रायगडचे तर पुण्याचे 16 गुण आहे. दोन्ही संघांचा या ठिकाणी थर्रेड 17 नंबरच्या पुण्याच्या खेळाडूंनी थर्रेड डू ऑर डाय. तेजस काळभोर जबरदस्त याचं नाव आहे तेजस. तेज पद्धतीने मारण्याचा प्रयत्न जबरदस्त. नावच तेजस आहे काळभोर. एक गुण बीसी फाउंडेशन आपल्या खात्यात जमा करताय. तेवढ्याच ताकदीने रायगडची ही मावळं छत्रपतीच्या पावनभूमीतला हा जिल्हा हा संघ जबरदस्त छलांग होती. बोनस प्लस पॉइंट देण्यात आलेला आहे. 14 गुण रायगड तर 17 गुण पुणे. काय होते शेवटपर्यंत, कोण अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणार याकडे सगळ्यांचं प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे. 7 नंबरचा हा आडवा तिरवा पट्ट्या जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करतोय पुणे संघाकडनं. पुन्हा एकदा 17 नंबर रायगडचा. छत्रपतीच्या पावनभूमीतला हा संघ ही मावळं नक्कीच काहीतरी करणार याकडे सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष आहे. एक तर पुण्याला हरवणार का पुण्यातून हार पत्करून घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि पुणे आपली आघाडी कायम ठेवत विजयश्री खेचून आणतो की आपल्या चुकातून रायगडकडे मॅच चुकवतो काही सांगता येणार नाही. जबरदस्त काळा पाषाण घडावा असा हा 4 नंबरचा पट्ट्या आहे. ते यार खूप मोठी चूक. अशी चूक संघाला खूप होत असते. शांत कबड्डी अगदी शांत पद्धतीने बुद्धीचा वापर आणि शक्तीचा वापर आणि युक्तीचा वापर म्हणजेच कबड्डी. या ठिकाणी पत्रकार बंधू आहे. मी सर्व पत्रकार बंधूचं या ठिकाणी विशेष अभिनंदन स्वागत करू इच्छितो. तुमच्या लेखणीमुळे आम्ही पेपर वाचतोय. तुमच्या लेखणीमुळे खूप सुंदर अशा बातम्या पेपरमध्ये येत आहेत आणि सगळे पत्रकार या वसुंधरा फाउंडेशनच्या राज्यस्तरीय कबड्डी इतिहासातली मोठी ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा तुमच्या लेखणीतून समाजापुढे लोकांपुढे जातीये. तुमचं खूप. तर 14 गुण मिडलँड रायगड. पकड आहे जबरदस्त पकड.
जबरदस्त. दुसरा पुकार शिवमुद्रा क्रीडा मंडळ कोल्हापूर आणि सतेज क्रीडा मंडळ पुणे. आपणाला दुसरा पुकार. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आहे. सुंदर पकड होती ती. जबरदस्त. बघूया पंच काय निर्णय देतात ते. तीन पॉइंट देणे ते 3 पॉइंट. सुंदर. रायगडच्या संघाला जेरी सांगतोय संघ पुण्याचा संघ. जबरदस्त पकड. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडनं. 26 पुणे तर 14 रायगड. कोण जिंकणार वसुंधरा फाउंडेशनचा चषक? प्रथम जो जिंकेल त्याला 2 लाख रुपयाचं प्राइज आहे आणि सेकंड जो राहील त्याला 1.5 लाखाचं प्राइज आहे. तिसरा आणि चौथा जो राहील त्याला 1 लाख रुपयाचा प्राइज आहे. या ठिकाणी कबड्डी खेळाडूवर पैशांची बरसात आहे. कबड्डी कुठे साता समुद्राच्या पलीकडे गेलेली. आज क्रिकेटच्या नंतर कबड्डीवर जास्त प्रेम करू लागलेली आहे. क्रिकेटच्या नंतर मैदानाची सुद्धा या ठिकाणी आखणी करण्यामध्ये मी विशेष नाव घेऊ इच्छितो. मैदान तयार करण्यासाठी शिवशंभर क्रीडा मंडळ माळधामणी व गांधी विद्या मंदिर माळधामणी शाळेचे खेळाडू उपलब्ध करून दिले. त्यासाठी मुख्याध्यापक संस्था अध्यक्ष यांचे खूप खूप आभार. खरोखरच शिवशंभू क्रीडा मंडळ माळधामणी आणि गांधी विद्या मंदिर माळधामणी चे शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि
हॅलो. विशेष महिलांची खूप गर्दी आहे, महिलांना सहकार्य करा. पुरुष मंडळीने मी विशेष पोलीस पथकांचं विशेष अभिनंदन करेन, कारण आपल्या बंदोबस्तामुळे ही शिस्त आहे. मी एकदा जोरदार टाळ्या पोलीस बंदोबस्तासाठी, आपल्या पोलीस मित्रांसाठी. खरोखरच ते अत्यंत कुठेही बसलेले नाहीत आणि अत्यंत सगळेजण बंदोबस्तामध्ये आहेत. मी पोलिसांचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये. प्रचंड आवाज खास पोलिसांसाठी. आणि जबरदस्त सामन्याला सुरुवात झालेली आहे. खूपच हा तुल्यबळ साईन रायगड या संघाचे पॉइंट 15 आणि परत 8 नंबरचा खेळाडू चुस्त तंदुरुस्त आणि चिक्यासारखा सफळ आपल्या संघासाठी चढाई करतो. कॉर्नर मध्ये जबरदस्त डिफेन्स आणि इथे फिल्डिंग याला म्हणावं फिल्डिंग उगीच नाही. एका संतांनी म्हणलेलं आहे, डगमग चाले देवा पाण्यावर नाव रे, मनी नाही भावन देवा देव मला पाव रे. भाव असलाच पाहिजे, तेव्हाच आपण जिंकू शकतो. हा मर्दांचा खेळ आहे, निगड्या छातीचा खेळ आहे. आणि सिंगल पॉइंट पुणे, सिंगल पॉइंट. परत खेळाडू तयार 2 नंबरचा आणि संघासाठी कामगिरी करेल. फुलकरण मध्ये रेड करण्याचा प्रयत्न करतोय. एक तुल्यबळ चढाई चालू आहे आणि एक हवेत बॅक किक फेकण्याचा प्रयत्न सुपर टेकल मध्ये खेळतोय. 3चं डिफेन्स आणि रनिंग हँड टच झालेला आहे. सिंगल पॉइंट पुणे, सिंगल पॉइंट. बहुत ही जबरदस्त मुकाबला है ये और इसके बाद जो मुकाबला चला जाएगा. लास्ट 5 मिनट स्कोर मिड लाइन रायगढ़ 16 पॉइंट और 31 पॉइंट पे जहाँ पहुंची है पीसी फाउंडेशन पुणे. सुपर टेकल ऑन 2 का डिफेंस है और ये बड़ी रेड होती है सुपर टेकल की. और ये देखिए निकल आए सिंगल पॉइंट ले आए. अब अलाउट होने का खतरा मिड लाइन और रायगढ़ इस टीम के तरफ है. क्या बचा पाएंगे अपनी टीम को, क्या वापसी कर पाएंगे अपनी टीम को, क्या आगे जाने के लिए कुछ चमत्कार हो जाएगा इस मुकाबले में, ये तो वक्त बताएगा. ये खेल खिलाड़ियों का है. लास्ट 4 मिनट का मुकाबला बचा है और स्लीप हुए कुछ भी हो सकता है. वो फाइनल के लिए जा सकती थी और जाएगी, मगर जो टीम हार जाएगी तो इस कबड्डी महासंग्राम से बाहर हो जाएगी. ये खेल कबड्डी मर्दों का खेल है. बहुत जबरदस्त मैच. बहुत ही जबरदस्त रोमांचक ये मुकाबला है. इस मुकाबले को देखने के लिए यहाँ लाखों की भीड़ है. कबड्डी प्रेमी आए हैं.
बढ़िया रनिंग हैंड टच करने का प्रयास। लास्ट 3 मिनट, अब 3 मिनट का मुकाबला बाकी है इस कबड्डी महासंग्राम का। बीसी फाउंडेशन वर्सेस मिडलाइन रायगढ़। बढ़िया सा मैच। जैसे ही मुकाबला खत्म हो जाएगा इसी मैदान पे दूसरा मुकाबला खेला जाएगा। शिव मुद्रा क्रीड़ा मंडल कोल्हापुर वर्सेस सतेज क्रीड़ा मंडल पुणे। दोनों टीमें तैयार रहेगी। 10 नंबर के रेड इस बार परिवर्तन करने के लिए तैयार है, मगर ये देखिए क्या हो गया, क्या हो गया। जाते जाते तेरी याद आ गई, पीछे खींच लिया। बहुत ही जबरदस्त। और इस रेडर के पास देखिए हाइट भी है और फाइट भी है। लास्ट 2 मिनट, केवल 2 मिनट का मुकाबला अभी बाकी है। अब लगभग कमबैक करने के लिए मिडलाइन रायगढ़ तो तैयार है, मगर कठिन भी है। बढ़िया बढ़िया बढ़िया। इस बार बोनस चुराने की कोशिश है यहाँ। निश्चित रूप से अंपायर ने कहा कि बोनस। और ये 18 नंबर के अभी जो रेडर थे, खेलो इंडिया खेलो के एक दिग्गज खिलाड़ी, मेरे पास कमेंटेटर डॉक्टर प्राध्यापक गुणानंद पतंग जी बैठे हुए। और यहाँ निश्चित रूप से बहुत बड़ा मुकाबला है ये, और इस मुकाबले से बाहर जाना तो बड़ा कठिन है, बड़ा सफर। लगभग केवल 1 मिनट का मुकाबला बाकी, 1 मिनट का मुकाबला बाकी है। अब निश्चित रूप से यहाँ बीसी फाउंडेशन पुणे इस मुकाबले को थोड़ा नॉट रिस्की लेते हुए बढ़िया इस बार 9 नंबर बोनस चुराने की कोशिश है। बहुत बड़ा मुकाबला इसके बाद भी खेला जाएगा। शिव मुद्रा क्रीड़ा मंडल कोल्हापुर वर्सेस सतेज क्रीड़ा मंडल पुणे। आणि सैराट चित्रपटामधली अभिनेत्री रिंकू राजगुरू उर्फ अर्ची, तरुणांच्या मनावर राज्य करणारी या महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेती म्हणजे अर्ची रिंकू राजगुरू। अलगुंद वाज मनात आणि प्रीतीचं सुटलं या वार, आता झनाडलं काळजामध्ये, असं गीत आहे। बहुत ही जबरदस्त।